राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्यात. उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय. मंगळवारी म्हणजेच काल 3 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील अकोला देशात सर्वात उष्ण ठरलाय. आज 4 मार्च रोजी मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मनारचा आखात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून मराठवाड्यापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मंगळवारी म्हणजेच काल 3 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाची ताप वाढू लागली आहे. आज 4 मार्च रोजी कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.